नाईट स्टेचा प्लॅन करतात तर अलिबाग बीच कॅम्पिंग ही एक सेफ प्लेस आहे जिथे तुम्ही जाऊ शकता. आम्ही 3चं चेकिंग होतं, सो आम्ही पोहोचल्यानंतर तिथे आम्हाला वेलकम ड्रिंक मिळाली. वेलकम ड्रिंक घेऊन आम्ही निघालो रेवदंडा फोर्ट बघायला, जो की कॅम्पच्या अगदी जवळच होता. फोर्ट बघून पुन्हा आम्ही परत आलो आणि ज्या कामासाठी आलो ते केलं, जे की होतं आमच्या मोनाचा बर्थडे. तयार होऊन आम्ही आमचा बर्थडे सेलिब्रेशन बीचवरती केलं. बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही पुन्हा कॅम्पवरती आलो. आता होतं स्नॅक्स टायमिंग आणि स्नॅक्समध्ये आम्हाला मिळालेली पावभाजी एन्जॉय करत आम्ही थोड्या गेम्स सुद्धा बघितल्या, जे की तिथे चालू होत्या. गेम स्टार्ट होता त्याच वेळेला बार्बिक्यू सुद्धा होतं, सो आम्ही ते सुद्धा एन्जॉय केलं अँड पटकन चेंज करून आलो कारण आता होते DJ नाईट. सो डान्स करून झाल्यानंतर आम्ही जेवण एन्जॉय केलं, ज्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही व्हरायटीज होत्या आणि जेवण खरंच खूप छान होतं. पुढे जेवण करून आम्ही लाईव्ह म्युझिक एन्जॉय केलं, जे की खरंच खूप छान होतं. त्यानंतर पुढे कॅम्पफायर स्टार्ट झाला आणि मूवी स्क्रीनसुद्धा चालू झाली. कॅम्पफायर एन्जॉय करत आम्ही झोपून गेलो कारण आम्ही मूवी तर ऑलरेडी पाहिलेलाच होता. सो मॉर्निंगला टेंटमधूनच सनराईज एन्जॉय केला. बीचवर पुन्हा गेलो, थोडा टाईम स्पेंड केला अँड मग मॉर्निंग ब्रेकफास्ट एन्जॉय केला, ज्यामध्ये होतं पोहा अँड चहा. त्यानंतर पुढे आम्ही थोडे फोटोज काढण्यासाठी पुन्हा रेडी होऊन बीचवरती गेलो, थोडा एन्जॉय केला अँड 11ला आम्ही निघालो तिथून आणि खूप साऱ्या चांगल्या आठवणी घेऊन बीच कॅम्पिंगला मी फायनली बाय बाय केलेला आहे. सो यू गर्ल्स मस्ट विजिट.